जात जात प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट देताना कोणतीही खाडाखोड झालेले कागदपत्र ग्राह्य धरू नये आणि त्याद्वारे प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेला आहे। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली, त्याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी भुजबळांनी केली आहे। यावेळी भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एकूण 18 ते 19 विषयांवर चर्चा झाली। दरम्यान खाडाखोड झालेली प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। हाताने लिहिलंय, मराठी कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलंय। हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे। कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे तिथे मराठा कुणबी, कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली। मराठा आरक्षणावरून आणि मराठा समाजाला देण्यात आलेल्या निधीवरून छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 25 वर्षांमध्ये ओबीसी महामंडळाला 2500 कोटी दिले, तर 3 वर्षांमध्ये मराठा समाजाला 25,000 कोटी रुपये दिले असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। तर मुलांचं आणि मुलींचं जिल्हा वसतिगृह, प्रादेशिक ओबीसी कार्यालय यांना जागा देण्याचा प्रस्ताव अद्याप पूर्ण झालेला नाही, तो पूर्ण करावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे। 25 वर्षामध्ये ओबीसीला 2500 कोटी आणि 3 वर्षामध्ये त्या मराठा समाजाला आपण 25,000 कोटी रुपये दिले। मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयानं आदेश दिलेत। खटला रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आदेश मेरिटवर नसून केवळ तांत्रिक मुद्द्यांवर असल्याचं विशेष न्यायालयानं स्पष्ट केलंय। या संदर्भामध्ये पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला निश्चित आहे। मुंबई आणि नाशिक येथील बेनामी मालमत्तांप्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरुद्ध आयकर विभागानं 2021 मध्ये कार्यवाही सुरू केली होती आणि या प्रकरणी विशेष न्यायालयानं भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना समन्सही बजावलं होतं। मात्र सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं।